रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 913 अभंगापासून सुरुवात करत आहोत. याची नावे दोषराय अंतरी किलमिष, मना अंगी पुण्य पाप शुभ उत्तम संकल्प, बिजायशे फळ उत्तम का मंगळे, तुका मने चित्त शुद्ध करावे ते हित. मनामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय धरणे हा दोष आहे. मनामध्ये निर्माण होणाऱ्या संकल्पविकल्पामुळे पाप पुण्य लाभते. म्हणून मनामध्ये नेहमी शुभ संकल्प करावा. जसे बीज तशी फळे येतात. तुको म्हणतात चित्ताची शुद्धता म्हणजेच जीवनाचे हित होय. कुशळ वक्ता नव्हे जाणीवतो श्रोता, राहे भाव चिंता धरोनिया, धन्य तोची जगी ब्रह्मतयांगी वसतसे, न धोवी तोंड न करी अंघोळी, जपे सदा काळी रामनाम, जप तप ध्यान नेने योग युक्ती, कृपाळू तो भूती दयावंत, तुका मने होय जाणून नेनता, वडे अनंता जीवाऊनी. तुला कुशल वक्ता जाणता श्रोता होण्याची काहीच आवश्यकता नाही. फक्त अंतःकरणामध्ये हरिनामाची गोडी वाढवित राहा, म्हणजे तुझे चित्त साधले जाईल. ज्याला नाम भक्ती साध्य झाली त्याला ब्रह्मज्ञान मिळाले, तो जगी धन्य आहे. तोंड न धुता आंघोळही न करता रामनाम घेतले तरी चालेल, मात्र सदा सर्व काळ ते घेतले पाहिजे, तर तू धन्य आहेस. जप तप ध्यान धारणा योग याग करण्याची गरज नाही. तो परमात्मा सर्व प्राणी मात्रावर सारखीच माया करतो. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व संसाराला जाणून टाकून तो नेनता होतो. तो परमेश्वराला आपल्या जीवापेक्षाही अधिक आवडतो. काळाची सत्य ते नाही घटिका, पंढरी नायका आठविता, सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेचे वेळेची आज्ञा नाही. या कारणे माझ्या विठोबाची कीर्ती आहे हे त्रिजगती थोरवाड, तुका म्हणे जन्म आली याचे फळ, स्मरावा गोपाळ तोची खरे. मनुष्य ज्या घटिकेला पंढररायाचे चिंतन करेल त्यावर काळ आपली सत्ता चालवत नाही. काळाला माणसाचे आयुष्य मोजण्याची परवानगी नाही, पण हरिचिंतनात गेलेला काळ मोजण्याची परवानगी नाही. म्हणूनच माझ्या विठोबाची कीर्ती त्रिभुवनात गाजत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, त्याबद्दल गोपाळाचे सतत नामस्मरण करावे यातच खरे हित आहे. घरोघरी झाले कवी नेने प्रसादाची चवी, लढा भूषणाची चाड पुढे न येत विचारी नाड, काढावे आई ते तेची जोडावे सोयते, तुका म्हणे कळे हात जाकतील डोळे. घरोघरी पासरीभर कवी झाले आहेत, पण काव्याचे गुण ते जाणत नाही. त्यांना समाजात मिळणाऱ्या मान सन्मानाची अपेक्षा असते. यामुळे आपण नाडलो जाऊ ही चिंता ते करीत नाहीत. पूर्वीच्या महान काव्यातील ओळी जशाच्या तशा उलटून ते आपल्या काव्याला जोडतात. तुकाराम महाराज म्हणतात, ते त्यांना कळते, पण ते मुद्दाम त्याकडे दुर्लक्ष करतात. नहे पाहो मुक मात्र गमण्याचे, तैसे भक्ताचे गुरुपुत्रा, म्हणून बरे धरिता एकांत, तेने नवे घात भजनाशी, नये हो कदा निंदकाची भेट, जया द्वैत पोटी चांडाळाच्या, तुका म्हणे नका बोलो त्याची गोष्टी, जयाची दुष्टी पाप वाढे. मातेबरोबर दुराचार करणाऱ्या मनुष्याचे तसेच गुरुनिंदा करणाऱ्या भक्ताचे तोंड पाहू नये. त्यामुळे एकांतात राहावे, मग हरिचिंतनात अडथळे येत नाहीत. निंदकाच्या भेटीला जाऊ नये, कारण तो चांडाळ दुतोंडी बोलतो. तो म्हणता, ज्याला पाहिल्याने पाप वाटते त्याच्याकडे दृष्टी टाकू नये, बोलू नये. कथा करोनिया द्रव घेती देती, तया दोगती नरकवास, रवरव कुंभ पाक भोगिती, यातना नहे नारायणा करुणा त्यांची, अशी खड्गदारा छेदिती सर्वांग, तप्त भूमी अंग लोळविती, तुका म्हणे तया नरक चुकती, सापडेल हाती यमाचिया. हरिकथा सांगून जो त्याचे मोल घेतो व देतो त्याला अधोगती नरक वास प्राप्त होतो. तो कुंभीपाक नरकात यातना भोगतो, त्याची नारायणाला दया येत नाही. तलवारीच्या पात्यासारख्या पानांनी त्याचे शरीर सोलवटून निघते, त्याला तापलेल्या भूमीवर लोळावे लागते. तुको म्हणतात, अशा लोकांना नरकवास चुकत नाही, कारण त्यांना यमाने हाती धरले आहे.
नाही काय कोणी तयाचे ते बोल भक्तिविन फोल ज्ञान सांगे वाखाने अद्वैत भक्ती भाविवन दुःख पावे क्षीण श्रोता वक्ता अहम ब्रह्म मनोनी पाळी तसे पिंड नये बोलो भांड तया सवे वेद बाह्य लड बोलो तो पाषांड त्याचे काळे तोंड संतामध्ये तुका म्हणे खंडी देव भक्त पण वरिष्ठ त्याहून शोपचतो जो भक्तीशिवाय इतर फोल गोष्टी सांगतो त्याचे बोल या कानाने ऐकू नये जो अद्वैत भक्ती सांगतो पण त्यामध्ये प्रेमभाव नसतो तो वक्ता व श्रोता निष्कारण कष्टी होतात निष्कारण कष्टी होतात मीच ब्रह्म आहे म्हणून जो देह पाळीत असतो त्याचा भांडकुदळ माणसाबरोबर बोलू नये अशा भांडकुदळ माणसावर बोलू नये जो वेदाच्या बाहेरील तत्वज्ञान सांगतो ज्या त्या पाखंड्याचे तोंड संतांनी पाहू नये तुकाराम महाराज म्हणतात जो देवभक्ताच्या ऐक्याचे खंडन करतो त्यापेक्षा हरिभक्ती करणारा नीच जातीतील मनुष्य श्रेष्ठ ठरतो वेदवीत तुम्ही ऐका हो कर्म बोलती ती वर्मे संतापुढे चारी वर्ण झाले एकाची अंगी पाप पुण्य भागी जगी भागिले प्रथम पाऊली पाविला पंथ आधी मध्य अंत भेद नाही आंबे बोरी वड बाबुळ चंदन गुणागुणी भिन्न अग्नी एक तुका म्हणे मन उन्मान तो जो होय तो वरी ते सोय विधी पाळी वेदाने सांगितलेले तत्वज्ञान मी संतापुढे सांगतो ते तुम्ही ऐका एका परमेश्वरापासून ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे 4 वर्ण निर्माण झाले ते पाप पुण्याच्या प्रमाणावर जगात विभागले गेले सुरुवातीला सर्वांची निर्मिती गुणधर्माची आहेत सुरुवातीला सर्वांची निर्मिती एकाच परमेश्वराकडून झाली त्या परमेश्वराला आधी मध्ये अंत नाहीत आंबा बोरी वड बावळी ही झाडे वेगवेगळ्या गुणधर्माची आहेत पण जेव्हा अग्नीबरोबर यांचा संबंध येतो तेव्हा ती लाकडेच होतात तुको म्हणतात मन जोपर्यंत परमार्थ साध्य करीत नाही तोपर्यंत त्याला प्रपंचातील विधी धर्मातच राहिले पाहिजे तीर्थाचे ते मूळ व्रताचे जे फळ ब्रह्म ते केवळ पंढरी ते आम्ही देखील आपुल्या नयनी फिटली पारणी डोळियाची जीवाचे जीवन सुखाचे शेजार उभे कटे कर ठेवून या जगाचा जनिता कृपेचा सागर दिना लोभ परदृष्ट काळ सुरवडा चिंतनी मुनीवर ध्यानी आकार निर्गुणी तेची असे तुका म्हणे नाही श्रुती आवडले आम्हा सापडले गीती गाता सर्व तीर्थाचे मूळ व सर्व व्रत वैकल्याचे फळ म्हणजे तो पंढरीचा सावळा विठुराय होय आम्ही त्याला आपल्या अंतर्मनाच्या नयनांनी पाहिले आणि त्या नयनाचे पारणे फिटले या विश्वातील प्रत्येक जीवाचे जीवन सुखाचा शेजार असलेले ते रूप कमरेवर हात ठेवून उभे आहे जगाचा जन्मदाता कृपेचा सागर दिनाचा कैवारी आणि दुष्टाचा कर्दन काळ असा आहे देवादिकाच्या चिंतनाला मुनिवरांच्या ध्यानाला तो विठोबा निर्गुणातून आकाराला आलाय तुको म्हणता श्रुती स्मृतींना सुद्धा जो सापडलाय तो आम्हाला भजनात नामगीत गाताना सापडला माझे मनोरथ पूर्वी जय सिद्धी तई पाये बुद्धी स्थिरावली समाधान जीव राहील निश्चळ गेली हळहळ स्मरणे हे त्रिविध तापाचे झाले शेधन सुखावले मन प्रेम सुख महालाभ वाचे वशे पांडुरंगा अंगे अंगो संग अखंडित जीवनाचा झाला ओलावा अंतरी विश्वंभरी मावळले तुका मने माप भरू आले शिगे धार बोळ गंगे पुरवाये हे विठ्ठला माझी बुद्धी तुझ्या चरणी स्थिर झाली तेव्हा माझे मनोरथ पूर्ण झाले तेव्हा माझे सर्व मनोरथ पूर्ण झाले माझ्या जीवाला समाधान लाभले निश्चिंत झालो प्रपंचाची हळहळ संपली जीवनाला विविध तापाचे निरसन झाले विठोबाच्या भक्तीने प्रेम सुख लाभले माझ्या वाणीला मोठा लाभ झाला व परमात्मा अंगोपांगी भरून राहिला ज्याने जीवन दिले तो हृदयात प्रगटला व देहाच्या विश्वाची सर्व जाणीता तेथे मावळून गेला तुको म्हणतात भक्तीची गंगा अनेक झऱ्यांनी ओहोळाने तुडुंब भरून तिला पूर आला आणि हृदयाचे माप परम सुखाने शिगे शीग भरून वाहू लागले कृपेचे उत्तरे देवाचा प्रसाद आनंदी आनंद वाढवावा बहुताच्या भागे लहादले जहाज येथे आला काज लवला हो अलभ्य ते आले दारावरी फुका येथे नाही चुका न पाहिजे तुका म्हणे जेव्हा श्रवणाच्या द्वारे माप भरा बरे शिगेवरी
परमात्म्याची कृपा हाच त्याचा प्रसाद. तो लाभल्यावर होणाऱ्या आनंदानेच आनंद वाढवावा. अनेक लोकांच्या भाग्योदयामुळे विठ्ठलरूपी जहाज लाभले आहे. त्याचा उपयोग आपल्या जीवनासाठी करून घ्यावा. अलभ्य असा लाभ घडविणारे दारावर फुकट आले आहे. त्याचा लाभ घेताना चुका करू नका. तको म्हणतात, मुखाने नाम गा आणि कानाने नाम श्रवण करा, म्हणजे तुमच्या हृदयाचे माप शिगोशिग भरेल. पाप पुण्य सुख दुःखाची मंडळे एक एक बळे धावगीती. कौतुक डोळा पाहिले सकळ नाचवितो काळ जीवाशितो. स्वर्गाची भोगे सरता नरक मागे पुढे एक एक दोन्ही. तुका म्हणे भय उपजले मना घेई नारायणा कडी येले मज. माणसाच्या जीवनात प्रपंचात पाप पुण्य सुख दुःख एकमेकाच्या बळाने वाढतात. म्हणजे सत्कर्म पुण्य सुख, दुष्कर्म पाप पुण्य अशा गतीने वाढतात. हे काळाचे कौतुक मी स्वतः डोळ्यांनी पाहिले आहे. काळ सत्वा सर्वांना हाताच्या बोटावर नाचवितो. स्वर्गाचे सुख भोगून संपते, नरकवास भोगावा लागतो व हे चक्र अव्याहत सुरू होते. तुकोबा नारायणाला म्हणतात, हे सर्व पाहून मला भय वाटू लागले. आता तूच मला कडेवर घे. वचना फिरते अधमजन नारायण तो नवे. केला असता अंगीकार न मनी भार सर्वता. संसाराचा नाही पांग केला देव सांग सकळ. तुका म्हणे कीर्ती वानू मध्ये नानू संकल्प. दिलेल्या वचनाला न जागणारे वचन फिरवणारे अधम असतात. नारायण तसा नाही. त्याने माझा स्वीकार केला आहे. माझा भार त्याला होत नाही. आता संसाराची आसक्ती राहिली नाही. परमेश्वराने सर्व काही यथा सांग केले आहे. तुको म्हणतात, आता यापुढे कोणताही संकल्प मनामध्ये न धरता फक्त आम्ही कीर्ती गाव. कथा करून या मोल जपे जापे घेती तेही दोघे जाती नरकामध्ये. ब्रह्म पूर्ण करा अखंड स्मरा राम राम. मधुरवाणीच्या नका पडू भरी जालयम पुरी भोगावया. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणी हात पसरी जिने दिगत्याचे. हरिकथा सांगून जो त्याचे मोल घेतो व जो मोल देतो ते दोघेही अंती नरकात जातात. सतत रामनामांचा वांग यज्ञ करून ब्रह्मसुखाची प्राप्ती करून घ्या. कोणाच्याही गोड गोड बोलण्याला फसू नका, त्यामुळे यमलोकी शिक्षा मिळेल. तुकोबा म्हणतात, भक्तीमुळे ते ब्रह्मांड ठेंगणे होते. तेथे जगापुढे हात पसरून का मागावे, असे मागणाऱ्याचा धिक्कार असो. गोड नावे शिर परिसाकरेचा धीर. तैसे जाना ब्रह्मज्ञान बापुडे ते भक्तविन. रुचीने दी अन्न जात नसता लवण. आंधळ्याचे श्रम शिकविल्याचे निनाम. तुका म्हणे तारा नाव तंबुऱ्याच्या सारा. दुधाची खीर गोड असते कारण तिला साखरेचा आधार असतो. तसे ब्रह्मज्ञानाला भक्तीची जोड असली पाहिजे. ज्या जेवणात मीठ नाही ते जेवण रुचकर लागत नाही. आंधळ्याला शिकविले तर ते नावापुरते असते. तुकोबा म्हणतात, तांबोऱ्याला लावलेल्या तारा सारभूत आता तसे ब्रह्मज्ञानाला भक्तीची जोड असते. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. याची शिरत्वाचे अंग हरी अनिला श्रीरंग. अवघा झाला पण लवण सकळ कारण. तुका म्हणे पाणी पाताळपणे तळा आणि. जो जीव सर्व भूतमात्रामध्ये नम्रता धारण करतो त्याच्या हृदयात परमात्मा कोंडला जातो. अशा प्रकारे त्या श्रीरंगाला जिंकणे म्हणजे खरे शौर्य. त्याची नम्रता हे ज्याचे कारण ठरते. तुको म्हणतात, पाणी पातळ असते म्हणून समुद्राच्या तळाशी जाते. महिमा आपुल्या महिमाने दातो परिशे केले सोने. तैसे न मनी माझे आता गुणदोष पंढरीनाथा. गावा मागील ओळ गंगा न मानी अमंगळ. तुका मने माती केली कस्तुरीने सरती. परीच आपल्या किमयने लोखंडाचे सोने करतो. म्हणून हे पांडुरंगा, तू आता माझे गुणदोष मानू नको. गावाच्या मागे वाहणारा ओळ गंगेला मिळतो तेव्हा गंगा त्याला त्याच्या गुणदोषासहित स्वीकारते. तुको म्हणतात, कस्तुरीच्या संगतीने मातीलाही सुगंध येतो. तसा तुझ्या संगतीमुळे भक्तीमुळे मी उद्धरून जाईल. तक्र शिष्यमान दुग्ध म्हणे नारायणाशी. ज्ञानाचे डोंबडे अशा विठंबिले मुळे. उपदेश जो जगा आपण सोहळा इतका मागा. रसना शिष्याचे अंकित. तुका म्हणे वरदाळ स्फित शीर्षाचे.
भोजनाचे वेळी जो गुरु ताकद शिष्याला देतो, तो स्वतःला घेतो, असे लोक ब्रह्मज्ञानाचे ढोंग करतात. धनाच्या लोभाने परमार्थ करतात. जगाला उपदेश करतो, पण त्या उपदेशापासून स्वतः मात्र मांगा इतका दूर राहतो. मांग जसा गावाबाहेर राहतो तसा तुको म्हणतात. असे लोक केवळ जीव व इंद्रियाचे अंकित झालेले असतात. त्याचे सर्व प्रयत्न प्रसिद्धीसाठी असतात. ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे आश्रमे विचारे षटकर्मे वानप्रस्थ तरी संयोगे वियोग संन्यास तो त्याग संकल्पाचा प्रमा सहज तरी जाणो सहज वर्म तेथे यती धर्म कुळ नाही बोले वर्म जो चालिया विरहित तो जाना पतित श्रोते बोले तुका म्हणे काही नाही नियमाविन मोकळा तो क्षीण दुःख पावे. ब्रह्मचार्य आश्रमामध्ये गुरु ग्रही राहून विद्या अध्ययन करावे. ग्रस्ताश्रममध्ये यजन याजन अध्यापन दान व प्रतिग्रह अशी षटकर्मे करावीत. वानप्रस्थ आश्रममध्ये संसार त्याग करावा. संन्यासाश्रममध्ये सर्व संकल्पाचा त्याग करावा. परमांस अवस्थेत देहबुद्धी रहित राहावी. जाती कुळाची कल्पना मनातून काढून टाकावी. जो हे सर्व वर्म सांगतो पण त्यानुसार वागत नाही तो पतित समजावा असे श्रुती सांगते. तुको म्हणतात जो नीतिनियमानुसार वागतो तो श्रेष्ठ असतो. अनियमितपणा दुःखाला कष्टाला कारण होतो. आम्ही क्षत्रीचे संन्यासी देहभरित ऋषी केशी नाही केली ऐशी आशा काम बाहेरी आले आहे चित्तांग सहजते आम्हा भागा दाता पांडुरंगा ऐसा करिता निशिते दंड धरिला दंडायमान मुळी मुंडिले मुंडन बंदी ती कौपीन भैरवास उठले काळे साधी येले काळ मन धरुनी निश्चळ लौकिकी विटाळ धरुनी असो एकांत कार्यकारणीचा चाले वाचत्वे नेमिली एक नेमे केले स्वरूपीच ओळखी नवे वेशधारी तुका म्हणे हाच वरवरी आहे तैशी बरी खंडे निवडी वेदाची. आम्ही या ऋषिकेशांनी भरून गेलेली देहक्षेत्राचे संन्यासी आहोत. आम्ही अशा आकांक्षा आमच्या मनातून हद्दपार केल्या आहेत. तो पांडुरंग आमचा दाता आहे, इच्छिले सर्व आम्हाला देणार आहे म्हणून या चित्तवृत्तीने त्यांच्या दारी उभा आहे. स्वरूपानुसंधानाचा दंड अविद्येचे अज्ञानाचे मुंडन वृत्ती बंधाची कौपीन धारण करून देह सोडून बाहेरील विश्वात वस्ती केली आहे. मन निश्चळ करून काळावर राज्य मिळविणे दुर्जनाचा विटाळ मानून एकांतात राहिलो. माझी वाणी त्या नामासाठीच नेमली आहे. डोळ्यांना फक्त त्या विठुरायाचे स्वरूप दिसते. तो म्हणतात मी वरवर वेशधाऱ्याप्रमाणे पोकळ संन्यासी नाही तर खरा क्षत्र संन्यासी आहे. मी वरवर काही पाहत नाही व बोलतही नाही. वेदाचे सार निवडून घेतो. रामकृष्ण हरी माऊली. 932 वर आपण थांबतो.